बघा गाय कशी वासराची माया करते बघा, आणि वासरूसुद्धा कसं गायीची त्याच्या आईची माया करते बघा. हा सगळ्यात सुंदर अनुभव आहे पशुपालनामधला असू दे किंवा एकंदर जीवनातला सुद्धा अत्यंत सुंदर अनुभव आहे. जरा वासराला धुतलं होतं, त्यामुळे त्याच्या अंगावर जो पाण्याचा अंश शिल्लक राहतोय त्यामुळे त्याला थंडी वाजवली, म्हणून आपण वासराला गायीच्या पोळ्यात बांधलेला आहे. तर गाय चाटून पुसून त्याचं ते काम करते, नैसर्गिकरित्या त्या वासराला ऊब मिळते. हा जो अनुभव आहे तो खूप आनंद देणार आहे. आत्ताच राणीला सुद्धा आंघोळ घातलेली आहे. वार पडल्या नसल्यामुळे 2 दिवस वासराला पण आणि गायला पण काय आंघोळ घातली नव्हती. त्यामुळे थोडी अस्वच्छता होती. ती आज गोठा पण धुवून काढलेला आहे, गाईला पण धुवून काढलेला आहे, वासराला पण धुलेला आहे. थोडं आता चिंतेचं कारण असं म्हणता येईल, प्रॉपर काळजी घेतली ते व्यवस्थित होऊन जाईल. डॉक्टरांच्या मते जो आत डिस्चार्ज आहे तो काय थोडा वारेचा भाग शिल्लक राहायचा, तो एकदा व्यवस्थित बाहेर पडला, गर्भाशय स्वच्छ झालं की मग काय चिंतेचं कारण नाही आहे. पुढं मी तुम्हाला अपडेट्स देत राहीन.